का? बघू शकता. इथं मस्त असे आपल्याला उपवासाचे पापड बनवायचे. तिथं साबुदाणा पापडी बनवायची आहे, एकदम अशी चौपट फुलणारी अशी साबुदाण्याची थापीव पापडी. आता इथं मी काय केलं आहे, रात्रभर आपल्याला ना भिजत ठेवायचं आहे साबुदाणा. तिथं 1 किलो मी साबुदाणा घेतलेला, चांगला स्वच्छ आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. म्हणजे कसे घाण गुण वगैरे काय असते त्यामुळे स्वच्छ धुवून 2 पाण्याने घ्यायचं आहे आपल्याला. आणि हा रात्रभर आपल्याला ना साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे. नंतर मग काय करायचं, सकाळी उठल्यावरती ह्याच्यातनं आपल्याला मग 1 ग्लास पाणी टाकायचं गरम, आणि त्या गरम पाण्यात आपल्याला वापरून घ्यायचं आहे. आता त्यासाठी मी 1 किलो साबुदाण्यासाठी मी इथे ना 3 किलो बटाटे घेतलेले आहेत. आता ह्याला आपल्याला चांगली ना खिसून घ्यायचे आहेत आपल्याला खिसणीने. एकदम असा बटाटा धरताना ना काय उभा धरायचा, म्हणजे काय होतं माहिती का, की खिसा आपला चांगला मोठा पडतो, असा बारीक पडत नाही. शक्यतो असं तर खिसणी तुम्ही मोठीच घेऊ शकता. आता माझ्याकडे बारकीच खिसणी होती त्यामुळे थोडासा बारीक असा खिस पडला माझा. तो मोठ्या ह्याचा घ्यायचा खिसणीचा. आता तर मी मोठ्या ह्याची खिसणी असते का तशी घ्यायची. आता ही माझ्याकडे बारक्या हॉलाचीच खिसणी होती त्यामुळे मी ह्यानेच खिसून घेतलं. तर ह्याचं काय करायचं, आपल्याला 3 किलो बटाटे घ्यायचे. ह्याचे चांगलं स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे. ह्याला आपण 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे चांगला बटाटा, म्हणजे कसा बटाटा आपला लाल पडत नाही आणि सगळं अख्खं त्यातलं पाणी निथळून जातं. त्यामुळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. आता नंतर मग ह्याला काय आपल्याला शाबूच उकडून घ्यायचा आहे. गरम पाणी करायचं आहे आणि त्यात आपल्याला शाबूच आपल्याला उकडून घ्यायचा आहे. आता इथे सगळी बटाटे खिसून घेते. इकडे बघू शकता एकदम असा खिस पडला आहे. आता हे सगळ्या माझ्या बटाटे खिसून झालेले आहेत. आता इथं मी ना चुलीवरती पातेलं मांडलं आहे. आता आपल्याला काय करायचं, अर्धच पातेलं पाणी ठेवायचं आहे आता शिजण्यासाठी. फक्त आपल्याला आहे ना हे शिजून घ्यायचं आहे. चांगली खळाखळा उकळी आणून द्यायची आणि मगच आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे. आता इथं मी सगळं पाणी काढते आणि शिजायला टाकते. आता बघू शकता गरम पाणी चांगलं उकळलेलं आहे खळाखळा. त्यात मी चांगला आता खिस टाकून पांढरा शुभ्र खिस झालेला आहे, लाल अजिबात झालेलं नाही. छान आता शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आता ही मस्त आता आपला शिजत आला. आता आपल्याला काढून घेऊ एका ताटामध्ये. एका चाळणीत काढायचं, सगळं निथळून काढायचं पाणी आहे आपल्याला ह्याचं. आता बघू शकता मस्त शिजून झालेलं आहे. आता आपला चांगलं पाणी उकळलं ना तो लगेच शिजून जातो आपला ही खिस. आता मस्त मी काढते एका ह्याच्यात चाळणीत. सगळं निथळून घ्यायचं आहे आपल्याला. इथं मी आता चाळण घेतली त्यातच निथळून काढत आहे. नंतर मग आपल्याला ना 1 ग्लास पाणी टाकून आपला शाबू चांगला वापरून घ्यायचा आहे. त्यात मग तुम्हाला लाल तिखट टाकलं तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल तिखट टाकू शकता. तिथं मी हिरवी मिरची टाकून घेणार आहे त्यात. आता आपल्याला हे शाबू ऐकायचं एकदम शिजून छान झालेलं आहे, रात्रभर भिजवत ठेवा. त्यामुळे आपल्याला चौपट्टी पापड्या आपल्या चांगल्या फुलतात. त्यामुळं आता ह्याचा वापरून घेतल्यामुळं पण शाबू मस्त असा ताजा राहतो आणि जास्त डबल फुगतो. त्यामुळे इथं आता मी 1 ग्लास पाणी टाकून चांगला वापरून घेणार आहे. त्यात हिरवी मिरची टाकून घेणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता. कुणाला जिरी आवडत असते तुम्ही जिरी पण टाकू शकता. आता मस्त इथं आपलं परतत आला आहे. आपण हिरवी मिरची टाकू त्यात, ते पण चांगलं आता परतू घ्यायचं. सगळं पाणी त्यातलं आटूस तर आपल्याला शाबू चांगला परतून घ्यायचा आहे. छान बघू शकता आता मस्त आपला शाबू वाफलत आलेला आहे छान असा. मग सगळं त्यातलं पाणी आता ना आपल्या परवा आटत आलेलं आहे छान. आता बघू शकता एकदम असं कलर पण बदलतो आपल्या ह्या शाबूचा, असं लाल वेगळापणा येतो, असं चमक मारते. आता चांगलं सगळं पाणी आपण ना निथळून घेतलेलं आहे ह्याच्यात बटाट्याच्या खिसामधलं. हे सगळं एक जीव करून घ्यायचं आहे आपण. आता चवीप्रमाणे आपल्याला त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं गरम आहे त्यामुळे मी उलटण्यात हलवून घेते. अशा पद्धतीने तुम्ही पापड्या नक्की करून बघा, खूप छान होतात. साधी आणि सोपी पद्धती, अवघड तर काहीच नाही. ह्याला आपण तुम्ही थापीव पापड्या म्हणू शकता. खायला ते एकदम खुसखुशीत खमंग पापड्या लागतात ह्या. आणि ना तोंडात टाकतात विगरत अशा ह्या पापड्या होतात आपल्या मस्त साबुदाण्याच्या. आता मस्त मी एक जीव करून घेते. इकडे बघू शकता आता गरम असल्यामुळे ना जरा भाजते हाताला.
ऊन पण खूप, पण ह्याला ना उन्हात चांगलं कडक उन्हात चांगलं आपल्याला वाळून घ्यायचं आहे. तर 2-3 दिवस तरी उन्हात ह्याला वाळून ठेवायच्या. आता एकदम बघा चिटकं सकट नाही ताटाला एकदम छान होतात मस्त. आता मी सगळ्या अशा पापड्यांना ह्या पद्धतीने थापून घेणार आहे. तुम्ही असे वडे पण बनवू शकता. आता मध्ये असं पण करून असे वडे पण होऊ शकतात, पण मी नाही केले तसे. पण अगोदर म्हणलं बघ कसं येते, पण ते खिस आपल्या बारीक असल्यामुळे ना उठून दिसणार नाही, म्हणून नंतर मग मी अशा थापायला घेतल्या एकदम अशा पापड्या. बघू शकता एकदम पातळ अशा छान तापून घ्यायचं. थोडंसं गार पाणी लावायचं आणि तुमच्या मोठ्या बारीक साईजने थापून घ्यायचे. आता आपल्याला ह्याला 1-2 उन्हात 2-3 दिवस चांगला कडकडीत उन्हात वाळून द्यायचे आहेत. तुम्हाला मी तळून पण दाखवले किती छान आपली पापडी फुगते बघू शकता इथं. आता पुढं आता इथं मस्त वाळून वगैरे झालेल्या आहेत पापड्या आपल्या. इथं मस्त मला दाखवते तळून एकदम चौपट आपली अशी फुलणारी साबुदाण्याची पापडी आहे. आवडतं लाईक शेअर सबस्क्राईब करा. असे छान छान माझे व्हिडिओ बघत राहा. चला छान छान अशा कमेंट करा. चला भेटू अशा छानशा एक व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना. बघू शकता.